सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। उद्धव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। फडणवीसांचं अभिनंदन करत दिल्या शुभेच्छा। दोघांमध्ये 10 मिनिटं चर्चा। फडणवीसांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला। ठाकरेंची राहुल नार्वेकर यांच्याशी काही काळ चर्चा। विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाला मिळणार याची राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चा। बीडमधील सरपंचाचे डोळे लायटरनं जाळले। एक गुंड पोलिसांच्या संरक्षणामध्ये खुलेआम धमक्या देतो। वडेट्टीवारांचे गंभीर आरोप। बीड हत्या प्रकरणामधील आरोपींचे निकटवर्तीय वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे संबंध। कराडची चौकशी करा, सगळे धागेदोरे बाहेर येतील, जितेंद्र आव्हाड यांची मागणी। लोकसभेवेळी पंकजा मुंडे आणि विधानसभेवेळी वाल्मिक कराडांनी आमचं काम केलं। वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत तर आहेत, धनंजय मुंडे संतापले। बीड घटनेमधील गुन्हेगाराला 2 बॉडीगार्ड कसे, वाल्मिक कराडवरून संदीप क्षीरसागर यांचा सवाल। तर अधिवेशन संपेपर्यंत वाल्मिक कराडला अटक न केल्यास मोर्चा, क्षीरसागर यांचा इशारा। मसाजोगमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि पोलीस अधिकारी राजेश पाटलांची भेट। केजमधील हॉटेलमध्ये भेट झाल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। सरकारची झाली दैनात, त्यामुळे भुजबळांचं वहां नाही रहणार योग्यच। भुजबळ अधूनमधून माझ्या संपर्कात असतात। भुजबळांच्या नाराजीवर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया। माझ्या मंत्रिपदासाठी फडणवीस आग्रही होते, पण निर्णय पक्षाच्या प्रमुखाकडे असतो। मंत्रिमंडळामधून वगळल्यानंतर छगन भुजबळांची अजित पवारांबाबत उघड नाराजी। मी तुमच्या हातातलं लहान खेळणं आहे का? बस बस उठ उठ, छगन भुजबळ असा माणूस नाही, भुजबळ संतापले। जरांगेंच्या विरोधामध्ये भुजबळांचा वापर झाला। ज्यांनी टोकाची भूमिका घ्यायला लावली त्यांनीच भुजबळांना वाऱ्यावर सोडलं, संजय राऊतांची टीका। छगन भुजबळांचा राज्यपाल पदासाठी विचार केला जाऊ शकतो। मुनगंटीवार यांनाही मोठं स्थान मिळेल, मुख्यमंत्री म्हणालेत। आशिष देशमुख यांची माहिती। अजित पवार अधिवेशन काळामध्ये नॉट रिचेबल। अजित पवार काल आणि आजही अधिवेशनामध्ये अनुपस्थित। गाभा कसोटीमध्ये भारतावरील फॉलोऑनचं संकट टळलं। कांगारूंच्या विरुद्ध चौथ्या दिवस अखेर भारत 193 धावांनी पिछाडीवर। गाभा कसोटी ड्रॉ राहिल्यास WTC आकडेवारीमध्ये दोन्ही संघांना फटका बसणार। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।